कार्यक्रमाला पुढे नेत आपण या व्यासपीठावर उपस्थित असलेल्या सगळ्या मान्यवरांचं स्वागत करूया। आपण सगळेजणांना माहिती आहे की गेले काही दिवस आपलं संघटन पर्व सुरू आहे। या संघटन पर्वामध्ये आपण सदस्य नोंदणी केली, सक्रिय सदस्य केले आणि त्याचा शेवटचा टप्पा म्हणजे माननीय प्रदेश अध्यक्षांची निवड। या प्रदेश अध्यक्षाच्या निवडीसाठी आपल्याला लाभलेले केंद्रीय कायदा मंत्री आणि अल्पसंख्याक मंत्री असलेले किरेन रिजिजू हे या निवडणुकीसाठी अधिकारी म्हणून कालपासून या महाराष्ट्रामध्ये आलेले आहेत। निवडणुकीची सगळी प्रक्रिया त्यांनी पूर्ण केलेली आहे। त्यांचं स्वागत आमदार विक्रांत पाटील यांनी करावं अशी त्यांना विनंती करते। विक्रांतजी पटकन किरेनजींचं स्वागत करून घ्या। किरण जी, आपका बहुत बहुत स्वागत है महाराष्ट्र में। माननीय देवेंद्र जी, आपल्या सगळ्यांचे लाडके देवाभाऊ यांचं स्वागत करण्याची विनंती मी महामंत्री विजय चौधरी यांना करते। महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आणि भारतीय जनता पक्षाच्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या गळ्यातल्या ताईत असणाऱ्या माननीय मुख्यमंत्र्यांचं मनापासून स्वागत। राष्ट्रीय सहसंघटन मंत्री मान्य शिवप्रकाशजी यांचं स्वागत करण्याची विनंती मी मुंबईचे महामंत्री आमदार अमित साटमजी यांना करते। यानंतर संजयजी उपाध्याय यांना विनंती करते की त्यांनी राष्ट्रीय महामंत्री आणि आपल्या या सगळ्या संघटन पर्वाचे महाराष्ट्राचे निरीक्षक असलेले खासदार अरुणजी यांचं स्वागत करावं। आपल्या सगळ्या संघटन पर्वाची जी काही सगळं संघटन पर्व हे त्यांच्या निरीक्षणाखाली पूर्ण झालेलं आहे। तर या कार्यक्रमाला आता स्वागत समारंभाला सुरुवात झालेली आहे आणि अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी अभिषेक मुठाळ। अभिषेक, कसा स्वरूप असणार आहे या कार्यक्रमाचं आणि किती महत्त्वाचा आहे हा कार्यक्रम महाराष्ट्राच्या विशेषतः भाजपच्या राजकारणाच्या भविष्याचा विचार करता? महाराष्ट्र राज्य परिषद अधिवेशन आपल्याला भाजपचं पाहायला मिळतं आहे आणि एकूणच जे नवे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांची आज आपल्याला इथं घोषणा होताना पाहायला मिळेल। रवींद्र चव्हाण यांच्या नावाला 10 जणांकडनं अनुमोदन देण्यात आलेलं होतं। सोबतच यात प्रामुख्यानं पाहायचं तर काल त्यांच्याकडनं अर्ज दाखल करण्यात आलेला होता आणि त्यामुळे नवीन जे प्रदेशाध्यक्ष आहेत रवींद्र चव्हाण यांच्या नावावर शिक्कामोर्तब आज अधिकृतरित्या आपल्याला होताना पाहायला मिळेल आणि त्याच पार्श्वभूमीवर ही संपूर्ण महाराष्ट्र राज्य परिषद अधिवेशन बोलवण्यात आलेलं आहे। एकूण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील किंवा किरण रिजिजू असतील, सोबतच जे इतर काही नेते आहेत ते यावेळी त्यांचं भाषण आपल्याला होताना पाहायला मिळणार आहे आणि एकूण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत त्या पार्श्वभूमीवर कुठेतरी कार्यकर्त्यांना एक ऊर्जा देण्याचा प्रयत्न हा भाजपकडनं आपल्याला होताना पाहायला मिळतो आणि अशातच नवीन कमान एका दुसऱ्या व्यक्तीकडे आपल्याला जाताना दिसत आहे बावनकुळेनंतर। त्यामुळे या औपचारिक घोषणेची सगळ्यांना प्रतीक्षा आहे आणि त्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे। धन्यवाद अभिषेक या सविस्तर माहितीबद्दल। त्यांचं देखील त्यांनी स्वागत करावं।